आणि डायनासोर पार्कमध्ये. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया की इथे काय काय आहे. चला तर मग. आता हा जो आपल्याला समोर दिसतोय तो डायनासोर पार्क, दुबई ग्लो गार्डन आणि आर्ट पार्क ह्या सगळ्यांचा एकच एंट्रन्स आहे. या तीनही पार्कची तिकीट 65 दिराम म्हणजेच 1430 रुपये आहे. ऑनलाईन तिकीट्सचं ऑप्शन आहे इथे आणि आयत्या वेळेस समजा आपला प्लॅन काही चेंज झाला तर आपण फ्री कॅन्सलसुद्धा करू शकतो. 3 वर्ष आणि त्याच्यापेक्षा लहान जी मुलं आहेत त्यांच्यासाठी फ्री एंट्री आहे. इथे येण्यासाठी जवळचं मेट्रो स्टेशन म्हणजे एमेराट्स टॉवर आणि मग तिथून पुढे 9 मिनिटाचं वॉकेबल डिस्टन्स आहे. काय म्हणाल तर अगदी प्रेमाने बनवलेला आहे हा दुबई ग्लो गार्डन. संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही आलात तर डायनासोर पार्क करून झाल्यानंतर मग तुम्ही हे जे गार्डन आहे दुबई ग्लो गार्डन ते एन्जॉय करू शकता. आर्ट पार्कसुद्धा आहे, तो तुम्हाला पुढे गेल्यानंतर मी दाखवते. पण हे तिन्ही पार्क तुम्ही संध्याकाळच्या वेळेस एन्जॉय करू शकता. इथे येण्यासाठी टायमिंगसुद्धा 5च्या नंतरच आहे. 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे ओपन असतं. 2 ते 3 तास इथे आरामात जातात. लहान मुलं तर खूप जास्त एन्जॉय करतात. खूपच सुंदर डिझाईन केला आहे हा पार्क. ओव्हरक्राऊडेडसुद्धा नसतो. आम्ही डायनासोर पार्क बघून मग नंतर इथे आलो होतो. तर डायनासोर पार्कसाठी तुम्ही थोडंसं लवकर येऊ शकता म्हणजे उजेडात वगैरे बघायला. पण ग्लो गार्डनसाठी तुम्हाला थोडासा काळोख झाल्यानंतरच मजा येईल बघायला. आणि मी असं सुद्धा वाचलं आहे की हा जो पार्क आहे तो डिझाईन करण्यासाठी वेगवेगळ्या देशातल्या आर्टिस्टना इथे बोलवलं होतं आणि मग त्यांनी सगळ्यांनी मिळून हा पार्क डिझाईन केला आहे आणि तो खरंच खूप सुंदर आहे, खूप सुंदर. जरी तुम्ही व्हिजिटिंग विजावर इथे आलात ना तरी ह्या पार्कला नक्की भेट द्या, म्हणजे वर्थ आहे खरंच. असं म्हणतात की ह्या सगळ्या दुबई ग्लो गार्डनसाठी 10 मिलियनपेक्षा जास्त LED लाईट्सचा वापर केलेला आहे. आणि हे सगळं बनवण्यासाठी ज्या फॅब्रिकचा वापर केलेला आहे तो रिसायकल फॅब्रिक मटेरियल आहे. त्याचा वापर करून मग हा पार्क बनवण्यात आलेला आहे. किती किती सुंदर आहे. आणखीन थोडं पुढे गेल्यावर इतकं छान छान होतं ना, मनच भरत नव्हतं. अजून बघावं, अजून काय असेल पुढे छान छान असं वाटत होतं. सगळं रेकॉर्ड केलं आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा. इथे समोर जे तुम्हाला दिसतंय ते व्हेजिटेबल मार्केट आहे. सगळ्या प्रकारच्या भाज्या आणि मग त्याला छान लाइटिंग केलेली आहे. शपथ रे बाबा.
किधर है अपन, ऐसे लग रहा है। हाँ होंगे कहीं तुम। इतकं सुंदर दिसत होतं ना हे, असं वाटत होतं आपण कुठल्या तरी वेगळ्याच जगात आहोत. खूप खूप सुंदर वाटत होतं. आणि हे जे आपल्याला समोर दिसतंय त्याला म्हणतात आर्ट पार्क. इको फ्रेंडली असा हा पार्क आहे, ज्याच्यामध्ये 1000पेक्षा जास्त लहान लहान जे स्मॉल बॉटल्स असतात त्याचा वापर केला आहे. सिरामिक डिशेस किंवा सीडीज वगैरे असतात, त्यांचा वापर करून हे बनवलेलं आहे. कसा वाटतोय व्हिडिओ? मस्त ना? खरंच कुठल्या तरी वेगळ्याच जगात असल्याचा फील येतोय ना? आणखीन पुढे पुढे खूप छान छान आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, तुम्हाला खूप आवडेल. काय वेळा लाइटिंग जब अपन देखा ना, पहिला वाला लाइट, इथे पेंग्विन आहे आणि ती तिथे दिसतोय डॉल्फिन आहे की कुठला. किती सुंदर दिसतंय रे शनू. मला आतमध्ये जायचंय. काय असेल याच्या आतमध्ये ना? त्यांच्या बरोबर खेळायचंय. चलो विल गो दॅट साइड. कम. जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की इथे आर्ट पार्क आहे, डायनोसॉर पार्क आहे आणि ग्लो गार्डन आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ग्लो गार्डन आणि आर्ट पार्क बघायला मिळेल. आणि डायनोसॉर पार्कचा व्हिडिओ मी बनवला आहे, तो मी नेक्स्ट पार्टमध्ये अपलोड करेन, कारण नाहीतर मग हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता. सो तो व्हिडिओ मी नेक्स्ट पार्टमध्ये अपलोड करेन. आणि डायनोसॉर पार्कचा व्हिडिओ जर तुमच्याकडे लहान मुलं असतील ना, तर त्यांना नक्की दाखवा, त्यांना तो खूप आवडेल.
नो. Come Lara, come. We are not going, come. इथे आमच्याबरोबरची लहान मुलगी तुम्हाला दिसते ना, तिला ॲक्च्युली आम्ही सांगत होतो की चल आपण परत डायनासोर पार्कमध्ये जाऊया, कारण ती खूप घाबरली होती. तिथे डायनासोर खूप मोठे मोठे आहेत आणि ॲनिमेटेड आहेत, म्हणजे आवाज वगैरे करतात. सो ती खूप घाबरली होती, म्हणून ती सारखी सारखी म्हणत होती की नो, मला नाही जायचं आहे तिथे. There is dinosaur. अप्पा रॅबिट, बेबी रॅबिट, लहान रॅबिट. मस्त इथे छान युनिकॉर्न होता आणि फोटो काढण्यासाठी खूप छान छान ऑप्शन्स होते. पण आम्ही आमचे फोटो कमी काढले आणि हे सगळं इतकं सुंदर होतं ना की ते नजरेत सामावून घ्यावंसं वाटत होतं, आणि कॅमेऱ्यात सुद्धा. मग आम्ही फक्त आणि फक्त शूट करत होतो आणि ह्यांचे फोटो काढत होतो. ते ॲक्च्युली पांडा किंवा युनिकॉर्न हे सगळं लहान मुलांना खूप आवडतं, त्याच्यामुळे लहान मुलं तर इथे खूप एन्जॉय करतात. आणि आतमध्ये गेल्यावर भूक लागली किंवा तहान लागली तर त्यासाठी सुद्धा ऑप्शन्स आहेत. फ्लावर व्हॅली. इथून आपण पुढे गेलो ना की जे समोर दृश्य दिसतं
ते बघून डोळे अगदी सुखावतात. म्हणजे नयन सुख म्हणतात ना, ते हेच का असं वाटेल तुम्हाला. अय्यो शपथ कार्तिक आई, शपथ रे कार्तिका, कहाँ पे आए अपन. ऐसे ही रहेगा ना. ते आपण मूवीमध्ये वगैरे बघायचो ना की इंद्राचा दरबार वगैरे असा असेल. खरंच आम्हाला तर तसंच वाटत होतं, स्वर्गात आल्याचा फील येत होता लिटरली. आणि किती वेळा बघितलं तरी कमी वाटत होतं. मी ह्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 आभार. आणि नसेल केलं तर प्लीज करा. मी पुन्हा तुम्हाला भेटते एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.